नमस्कार टी9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला आणि बातमी आहेत त्या पावसाच्या। पुण्याच्या आळंदीमध्ये मुसळधार पावसाने बॅटिंग केली आहे। इंद्रायणी नदीच्या पुलावरील लोखंडी रेलिंग देखील तुटलं। प्रशासनाकडून आता भक्ती सोपान पूल बंद करण्यात आलेला आहे। तसंच वारकऱ्यांना सुद्धा इंद्रायणी काठी येऊ नका असं आवाहन करण्यात आलेलं आहे। आळंदीमधून आज संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सुरू होतोय। ज्ञानोबा माऊलींची ही पालखी आता पंढरपूरकडे आज प्रस्थान ठेवणार आहे। अशा वेळेला लाखो वारकरी आळंदीमध्ये येत असतात। पुण्यात पडलेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचलेलं पाहायला मिळालंय। आळंदीत दर्शन बारीवरील रेलिंगचा कठडा तुटलाय। आळंदीमध्ये मुसळधार पावसानं सध्या हजेरी लावली आहे। इंद्रायणी नदीवरील भक्ती सोपान पुलावरील लोखंडी रेलिंग त्यामुळे तुटले। प्रशासनाकडून आता भक्ती सोपान पूल बंद करण्यात आलाय। जोरदार पडणाऱ्या पावसामुळे इंद्रायणी नदीत जाण्यासाठी वारकऱ्यांना बंदी करण्यात आली आहे। या परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्तही पाहायला मिळतोय। खबरदारीसाठी नदीच्या दोन्ही बाजूला एनडीआरएफचं पथकही तैनात करण्यात आलंय। इंद्रायणी नदीत बुडून वाहत जाणाऱ्या एकाला वाचवण्यात एनडीआरएफ टीमला यश आलंय। 4 किलोमीटर वाहत असतानाच एकाला वाचवण्यात आलं। संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा असल्यानं मोठ्या प्रमाणात वारकरी आळंदीमध्ये दाखल झाले आणि अशातच पावसाचा जोर चांगलाच वाढलाय। पुण्यातील बावधन परिसरात निसर्ग सोसायटीमध्ये पावसाचं पाणी शिरलंय। जेसीबीनं या पाण्याला वाट काढून देण्यात आली आहे। मुसळधार पावसानं सकाळीच या ठिकाणी पाणी साचलं होतं। दरम्यान स्थानिक लोकप्रतिनिधी किरण दगडेंनी या पाण्याला वाट मोकळी करून दिली आहे।